नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता आम्ही रानात आलो आहे. परत संध्याकाळ झाली आहे. कुठे करवंद पिकलेली मिळतात का बघायला, कारण की खाऊशी वाटतात. आणि थोडी मिळालेत, हे बघा थोडी मिळालेत. अजून बघतोय कुठे मिळतील का अजून. सो इथे दिसतात पिकलेली ह्या जाळीवर. हे बघा, हे बघा पिकलेत करवंद. कुठे कुठे पिकलेत. स्वतः पण काढणार आहोत, स्वतः पण काढून घेतोय. सो ही जी लवकर लागलेली करवंद आहेत ना, ती पिकायला लागली आहेत. सो ही बघा इथे 2 आहेत. आणि इथे मी पानाचा द्रोण तयार करून घेतला आहे. तिकडे पण आहेत. सगळ्यात मेन म्हणजे ही जी तुम्हाला लाल करवंद दिसतात ते आता पिकायला आली आहेत. सो त्यांची ही स्टेज आहे. आता हे लाल आहेत ना, हे 8 दिवसांनी पूर्ण काळे झालेले असते. म्हणजे आधी पूर्ण हिरवी होतात आणि हिरवीनंतर असा लाल लाल कलर येतो, जी जून होतात. आता ही सगळी पिकणार आहेत. कलर बघा तुम्ही, एकदम लाल लाल आहे. बघा पूर्ण जाळच लाल लाल आहे. सो ही स्टेज असते करवंदांची. पहिली स्टेज पूर्ण फुलातून बाहेर येणं, नंतर ती हिरवी, नंतर थोडी अशी लाल लाल होत येतात आणि नंतर हे बघा पूर्ण लाल होतात. आणि आता ही 8 दिवसात पिकणार पूर्ण करवंद, पूर्ण ही जाळ. सो अशी ह्यांची प्रोसेस आहे. आणि इथे मी बघा एवढी काढलीत करवंद. सो अजून भेटतात काय बघूया. सो इथे पण पिकलेले आहेत. हे बघा करवंद काळी काळी झाली आहेत आणि त्याच्यासोबत लाल पण आहेत, त्याच्यावरती पण पिकली आहेत. सो आता पण ही सगळी काढून घेणार आहात. सो अशा तऱ्हेने आपल्याला करवंद मिळाली. ही बघा, सो बऱ्यापैकी मिळाली ह्या जाळीवरती करवंद. वरती सुद्धा आहेत पण हात नाही पोचत आहे. सो असं संध्याकाळचं आलो आहे करवंद खायला. स्वतः ही पूर्ण भिजवून घेणार जेणेकरून हा चीक पूर्ण जाईल. हे बघा पूर्ण काळी काळी आहेत. आणि आता उन्हाळा एवढा आहे वाढला आहे, त्याच्यामुळे करवंद पण पिकतात लवकर. तर हे बघा तुम्हाला एक हिरवी करवंद आणि काळी करवंद, हे बघा कॉम्बिनेशन बघा कसं आहे, किती भारी ना. सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर हे फक्त आणि फक्त कोकणातच मिळतं, असं कुठे बाहेर मिळणार नाही. आणि आता बऱ्याचशा ठिकाणी ना, म्हणजे आमच्या गावच्या ठिकाणी असे बाहेर स्टॉल लावून विकतात करवंद. म्हणजे आता पर्यटक आता सुट्ट्या वगैरे आहेत, हॉलिडे असल्यामुळे जो तो फिरायला येतो, त्याच्यामुळे बाहेर असे रस्त्याच्या साईडलाच असे स्टॉल वगैरे असतात करवंदांचे. सो तिथे अशी करवंद विकायला असतात. सो हा गावचा रानमेवा आहे आणि आम्हाला तर अभिमान आहे, कारण की हे फक्त आणि फक्त गावात मिळतं. कुठे 1 रुपया द्यावा नाही लागत किंवा काय नाही करावं लागत, फक्त जंगलात जाऊन काढावं लागतं. आणि ह्यासाठीच आपला कोकण खूप असा प्रसिद्ध आहे. सो आता जांभूळ, काजू ऑलमोस्ट आल्या संपत, पण जांभळं आता तयार होतील. आणि ही आता करवंद. सो आता करवंद आम्ही काढतो आणि सुकवतो सुद्धा, पण अजून जास्ती अशी पिकायला नाही लागली आहेत. त्याच्यामुळे जास्ती पिकायला लागली की आम्ही सुकवतो आणि त्याला मीठ लावून बरणीमध्ये ठेवतो आणि जसं लागेल तसं खातो. सो हे असं प्रोसेस आहे. सो ही बघा काळी करवंद. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि असंच आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय.